वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। मुंडक उपनिषद, अथर्ववेदीय मुंडक उपनिषद याचा आपण अभ्यास करीत आहोत आणि याच्या आधीच्या सत्रामध्ये मुंडक 3 खंड 1 याचा अभ्यास आपण केला होता। फार मोठं मध्यंतर झालं आहे आणि आपण जे काही आधी शिकलो होतो ते बहुतांश सर्व विसरलेलं असण्याची शक्यता आहे। थोडासा पुनर्विचार करूया आणि मग आजच्या अभ्यासाला सुरुवात करू। मुंडक 3 खंड 1 याचा आपण अभ्यास करत होतो। प्रत्यक्ष संपूर्ण उपनिषदाला सुरुवात होण्याच्या आधी पार्श्वभूमी अशी आहे, शौनक नावाचा एक महाशाल गृहस्थ आपल्या सद्गुरूंच्याकडे जातो आणि तिथे विनम्रतेने शरण जाऊन त्यांना एक प्रश्न विचारतो। असं एक कोणतं तत्व आहे की जे जाणलं की जणू हे सर्व जाणल्यासारखं होईल, ते ज्ञान तुम्ही मला समजावून सांगा। आणि मग शौनकाच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्याचे गुरु म्हणजे अंगिरस ऋषी या संपूर्ण उपनिषदातील विद्येचं प्रतिपादन करतात। 2 प्रकारच्या विद्या आहेत, आपण बघितलं होतं। एक आहे पराविद्या, दुसरी आहे अपराविद्या। आणि त्यातील पराविद्या ज्या सर्वश्रेष्ठ तत्वाबद्दल सांगते, तो परमात्मा कसा आहे हे वेगवेगळे सिद्धांत दृष्टांत देऊन आपल्याला उपनिषद समजावून सांगतं। याच्या आधीचं जे सत्र झालं त्याच्यामध्ये 3रं मुंडक, त्यातील पहिल्या खंडाचा आपण विचार केला आणि मुख्यतः मंत्र क्रमांक 8, 9, 10 या 3 मंत्रांचा आपण अभ्यास केला होता। 8वा मंत्र न चक्षुषा गृह्यते नापि वाचा असा मंत्र होता। त्यामध्ये मुख्यतः हा भाग समजावून सांगितला की या आत्म्याला नेत्रांनी ग्रहण करता येत नाही, म्हणजे साध्या भाषेमध्ये डोळ्यांनी पाहता येत नाही, वाणीने याचं वर्णन करता येत नाही, इंद्रियांनी याला जाणता येत नाही। कुठलंही कर्म केलं अथवा कितीही तप केलं तरी तपाचरणाने सुद्धा हा परमात्मा अनुभवाला येत नाही। मग काय करण्याची आवश्यकता आहे? तर विशुद्ध सत्व एक फार मोठा हा आपल्या सगळ्या साधकांच्यासाठी धडा आहे, एक सूचना आहे, एक मार्गदर्शन आहे। कारण की या प्रांतामध्ये जेव्हा आपण येतो, अभ्यास करतो, साधनेला सुरुवात करतो, तेव्हा सतत काहीतरी करण्याकडे आपली प्रवृत्ती असते। अत्यंत कृतिशील वृत्ती ती घेऊनच आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो असतो। प्रपंच करतो, गृहस्थाश्रमी आहोत, त्यामुळे आपल्या या कृतिशीलतेला अजून खत पाणी मिळतं। आणि इथे परमार्थामध्ये आल्यावर
आणि परमार्थामध्ये सुद्धा आपला बराच काळ पहिल्यांदा सुरुवातीला एक्सप्लोअर करण्यामध्ये जातो, वेगवेगळे कर्म करण्यात जातो. इथे सांगतायत की तुम्ही कुठलंही कर्म करा, अग्निहोत्र करा, यज्ञयाग करा, समाजसेवा करा, गरिबांची मदत करा, वृद्धाश्रमात जा अथवा अनाथाश्रमात जा, एखादी शाळा सुरू करा. अशा प्रकारचं कुठलंही कितीही जरी कार्य केलं तरी त्याच्यामुळे परमात्म्याची प्राप्ती होणार नाही, पराविद्येची प्राप्ती होणार नाही. याच्यापैकी असं कुठलंही एक कर्म नाही की जे केल्यामुळे जणू हे सगळं जाणल्यासारखं होईल. कितीही मोठं तप केलं, माळा जपली, आपण माळेचा जप केला, मंदिरात गेलो, परंतु या सगळ्या कृतींना, उपासनेच्या नावाखाली ज्या करतो त्या सुद्धा सगळ्या कृतींना एक मूल्य आहे आणि एक मर्यादा आहे. आणि या सगळ्या कृतींचा हेतू एवढाच आहे की आपली चित्तशुद्धी व्हावी. 8व्या मंत्रामध्ये बघा, हे जे शेवटचे मंत्र आहेत, 3 मंत्र, हे वैशिष्ट्यपूर्ण मंत्र आहेत. 8व्या, 9व्या आणि 10व्या तीनही मंत्रांमध्ये विशुद्ध सत्व हा शब्द कॉमन आहे 3ही मंत्रांमध्ये. आणि याचा अर्थ काय होतो की पारमार्थिक जीवनामध्ये बराच काळ आपल्याला साधक म्हणून विशुद्ध सत्व होण्याची, म्हणजे शुद्ध अंतःकरण होण्याची गरज आहे. फार मोठा काळ हा पूर्वतयारीसाठी द्यावा लागतो. आपल्याला घाई असते की लवकर लवकर काहीतरी करू आणि त्याच्याने लवकर लवकर काहीतरी रिझल्ट्स बघायला मिळतील, अशी घाई झालेली असते आपल्याला. परंतु घाई करून होत नाही. तर सुरुवातीचा बराच काळ हा आपल्याला आपल्या चित्तशुद्धीसाठी द्यावा लागतो. आणि 8व्या, 9व्या, 10व्या मंत्रात तेच सांगतात की अशा प्रकारच्या शुद्ध अंतःकरणाच्या मदतीने, शुद्ध अंतःकरण झाल्याच्या नंतर जो व्यक्ती, जो साधक ध्यान करतो. आता इथे ध्यान म्हणजे केवळ बैठकीचं शरीराने करण्याचं ध्यान अपेक्षित नाही, तर त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला वैचारिक ध्यान अपेक्षित आहे. विचाराच्या माध्यमातून अनुसंधान ठेवा असं सांगतायत मुख्यतः. 8व्या मंत्रामध्ये हा विषय सांगतात. 9व्या मंत्रामध्ये पुढे हाच विषय थोडासा अजून एषः अणुः आत्मा चेतसा वेदितव्यो वगैरे, याच्यामध्ये हाच विषय पुढे सांगितलेला आहे की शुद्ध चित्त आणि क्लेशादी मलरहित झाल्याच्या नंतर जे कुठलं मनुष्याचं अंतःकरण असतं, त्याच्यानंतर या आत्म्याचं ज्ञान होणं, त्याला जाणून घेणं आपल्याला शक्य आहे. आणि शेवटचा जो मंत्र आहे 10वा मंत्र, तो थोडासा ट्रिकी होता. त्याच्यामध्ये सांगितलंय की जे साधक, आध्यात्मिक मार्गामधले जे साधक, जे उपासक, त्यांच्या मनात ज्या कुठल्या कामना आहेत त्या कामना घेऊन जर तो एखाद्या आत्मज्ञानी पुरुषाकडे गेला, आत्मज्ञानी सिद्ध महात्म्याकडे गेला आणि त्याची सेवा केली, तर अशी शक्यता आहे की त्या सकाम उपासकाच्या मनातील कामना पूर्ण होतील, काही अंशी तरी पूर्ण होतील, अशी शक्यता आहे. म्हणून सकाम उपासकांना असं सांगितलं आहे की तुम्ही जाऊन आत्मज्ञानी व्यक्तीची पूजा करा, अर्चना करा असं सांगितलं आहे. तस्मात आत्मज्ञम ही अर्चयेत भूती कामहा. ट्रिकी मंत्र आहे. ट्रिकी का बरं आहे? कारण की मुळात आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक इच्छा असतातच आणि या मंत्रातून असं एक सिग्नल मिळू शकतं की बुवा आपण ज्या काही, मला सत्ता हवी, संपत्ती हवी, आणि आपण व्यवहारात बघतो की अशी सत्ता हवी असणारे अनेक पॉलिटिशियन कुठेतरी बाहेर जाऊन अशी मोठी गाड्यांची लाईन लावतात एखाद्या आश्रमाच्या बाहेर, कारण की त्यांना एक तर सत्ता हवी असते किंवा जी मिळालेली आहे ती टिकावी असं वाटत असतं. आणि मग आपण एखाद्या बाबाजींच्याकडे गेलो की त्यांच्या आशीर्वादाने आपली सत्ता टिकून राहील, असे काहीसे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. मग मला सत्ता हवी, संपत्ती हवी, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे सर्व हवं, अशा कामना घेऊन जर आपण आत्मज्ञ महात्म्याकडे गेलो, आत्मज्ञानी पुरुषाकडे गेलो, तर या मंत्रामध्ये असं म्हटलं आहे, त्याची सेवा करा, त्याची पूजा करा आणि प्रसन्न अंतःकरणाने जर त्यांनी तथास्तु म्हटलं तर तुमच्या मनातील इच्छा कामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. इथे येऊन 3ऱ्या मुंडकातला पहिला खंड समाप्त झाला होता आणि याच्याच पुढे याच मंत्राचा धागा घेऊन पुढे 3ऱ्या मुंडकातील 2रा खंड सुरू होतो आणि त्याच्यातील जो पहिला मंत्र आहे त्याला याच्या आधीच्या झालेल्या मंत्राचा थोडासा संदर्भ आहे, म्हणून आपण थोडासा पुनर्विचार केला. आज आपण आपला नवीन अभ्यास सुरू करत आहोत. हा 3रं मुंडक, त्यातला 2रा खंड आहे. संपूर्ण उपनिषदातला हा शेवटचा विभाग किंवा शेवटचा उपविभाग आहे असं म्हणूया.
आणि या शेवटच्या विभागातील पहिला मंत्र आपण वाचू आणि नंतर त्याचं विवेचन बघूया. पहिला मंत्र आहे, स वेदैतत् परमं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम उपासते पुरुषम ये हि अकामास्ते शुक्रम एतत् अतिवर्तन्ति धीराः. मंत्राचा अर्थ आहे, हे विश्व ज्यात समाविष्ट आहे असे परब्रह्म अधिष्ठान रूप असून शुद्ध रूपाने भासमान होणारे आहे. जे पुरुष त्याची म्हणजे परब्रह्माची किंवा आत्मज्ञानी व्यक्तीची निष्काम उपासना करतात ते वैराग्य संपन्न होऊन या शरीराच्या जन्मबीजाचे अतिक्रमण करतात, असा मंत्राचा अर्थ आहे. थोडासा समजावून घेऊया. सगळ्यात सुरुवातीला सांगतात, 6 वेद एतत्. वेद म्हणजे जाणतो. कोणाला जाणतो? एतत्. एतत् काय? परमं ब्रह्मधाम. जो या परम म्हणजे सर्वश्रेष्ठ तत्वाला जाणतो. सर्वश्रेष्ठ तत्व कुठलं आहे? ब्रह्म. जो या सर्वश्रेष्ठ ब्रह्मतत्वाला जाणतो. आपण हे आधी समजावून घेऊया की शौनकाने सुरुवातीला ज्या तत्वाच्या बाबतीत प्रश्न विचारला होता की एक जाणलं की जणू सगळं जाणल्यासारखं होतं, त्या ब्रह्मतत्वाचं खूप वेगवेगळ्या माध्यमातून या उपनिषदामध्ये विवेचन झालेलं आहे. इथे फक्त शेवटच्या खंडामध्ये एवढंच म्हणतात की हे जे तत्व आहे ते परम आहे, पराविद्येचा हा विषय आहे, सर्वश्रेष्ठ आहे. मनुष्याची मानसिकता अशी असते, आपल्या व्यावहारिक साध्या जीवनामध्ये आपण बघूया की आपल्याला ज्या काही वस्तू हव्या आहेत, जे कुठले भोग हवे आहेत ते सर्वश्रेष्ठ हवे असतात. बेस्ट जे काही आहे ते सगळं बेस्ट आपल्याला हवं असतं. खूप पूर्वीच्या काळी बघा TV वरती जाहिरात यायची, ऊंचे लोक ऊंची पसंत. म्हणजे असे जे समाजातले अतिशय प्रतिष्ठित लोक आहेत, खूप श्रीमंत लोक आहेत, त्यांनी ऊंची पसंत म्हणजे अशा ब्रँडेड काहीतरी पॉश वस्तू घ्याव्यात, त्या वापराव्यात, कारण की ऊंचे लोक ऊंची पसंत. आणि मग साधारण तसेच संस्कार आपल्यावरती होत जातात, लिव्ह लाईफ किंग साईज वगैरे. आणि मग सगळ्यात छान कार, बेस्ट कार मला हवी, बेस्ट आयफोनचं मॉडेल मला हवं, सगळ्यात छान घर हवं, ते घर अगदी पॉश असलं पाहिजे, त्याच्यामध्ये खूप छान काय डेकोरेशन असलं पाहिजे वगैरे वगैरे. मग व्यवहारामध्ये या ज्या काही वस्तू आपल्याला हव्या त्याच्यात सगळ्यात चांगलं मॉडेल आपण घेतो, रिव्ह्यूज वाचून घेतो. ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर 1000 आपण रिव्ह्यूज वाचतो आणि चांगल्यातलं चांगलं मॉडेल घेण्याचा, वस्तू घेण्याचा, कपडे घेण्याचा आपण प्रयत्न करतो. पण व्यवहारामध्ये हे जे काही सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात बेस्ट आहे अशी कुठलीही वस्तू कितीही घेतली तरी प्रत्येकाला एक एक्सपायरी टॅग आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक कपडा, प्रत्येक जो कुठला पदार्थ, उपभोग आपण घेतो ते सगळे विनाशशाली आहेत, येणारे जाणारे आहे, मर्यादित आहेत, संकुचित आहेत. आणि म्हणून इथे या सगळ्या विषयभोगांपेक्षा, आपल्या सगळ्या व्यावहारिक वस्तूंपेक्षा व्यवहारामध्ये तो कितीही $1 मिलियन जरी हिरा असेल तरी तो परमार्थाच्या दृष्टीने कनिष्ठ आहे, कारण की त्याला लिमिटेड लाईफ टाईम आहे. इथे केवळ ब्रह्मतत्वाला परम म्हटलं आहे की आपल्या सगळ्या व्यावहारिक वस्तूंपेक्षा, पदार्थांपेक्षा आणि भोगांपेक्षा हे ब्रह्मतत्व श्रेष्ठ आहे. त्याचं पहिलं कारण की त्याला कुठलाही परिच्छेद नाही, त्याला देश परिच्छेद नाही म्हणजे देशाची सीमा नाही म्हणून ते सर्वत्र आहे. काल परिच्छेद नाही, काळाची सीमा नाही म्हणून ते सदैव आहे. वस्तू परिच्छेद नाही, त्याला कुठल्याही वस्तूची नामरूपाची मर्यादा नाही म्हणून ते समान आहे. सर्वत्र सदा समान म्हणून ते श्रेष्ठ आहे. त्या ब्रह्मतत्वामध्ये कुठलेही भेद नाहीत. स्वगत, सजातीय आणि विजातीय भेद या सर्व संकल्पनांचा आपण अभ्यास केला होता, परंतु आपल्याला आठवण्याची शक्यता फारच कमी आहे म्हणून थोडीशी पुनरावृत्ती करूया की व्यवहारामध्ये जे काही वस्तू असतात, पदार्थ असतात, त्यांच्यामध्ये 3 प्रकारचे भेद असतात. स्वगत भेद म्हणजे एखाद्या वस्तूमधला, एखाद्या पदार्थांमधला अंतर्गत असलेला भेद. म्हणजे आपला देह हा एक पदार्थ किंवा एक वस्तू असं आपण गृहीत धरलं तर या देहामध्ये डावा हात वेगळा, उजवा हात वेगळा, हात वेगळे, पाय वेगळे, डोळे, कान, नाक हे सगळे अवयव एकमेकांपासून वेगळे आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम वेगळी आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम वेगळी आहे. त्यामुळे शरीरामध्ये हे असे वेगवेगळे अवयव आहेत, घटक आहेत, याला म्हणतात स्वगत भेद.
दुसरा आहे सजातीय भेद. त्याच्यामध्ये एकाच जातीमध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत, त्या एकमेकांपासून भिन्न भिन्न असतात, त्यांना सजातीय भेद म्हणतात. आता आपण प्राण्यांचा देह किंवा प्राणी ही जर एकच जात म्हणून समजली तर एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे वाघ वेगळा, सिंह वेगळा, हरिण वेगळा, बकरी वेगळी, ससा वेगळा. प्रत्येक प्राण्याचा देह हा एकमेकांपासून वेगळा आहे. म्हणजे एका जातीचे वेगवेगळे पदार्थ हे एकमेकांपासून भिन्न असतात, याला म्हणतात सजातीय भेद. जाती बदलली, जसं मनुष्य प्राणी ही जर आपण जात गृहीत धरली तर एका मनुष्याचा देह हा दुसऱ्या मनुष्याच्या देहापेक्षा पूर्ण वेगळा असतो. त्यामुळे एका जातीमध्ये वेगवेगळे पदार्थ हे भिन्न भिन्न असतात, हा झाला सजातीय भेद. आणि तिसरा आहे विजातीय भेद. विजातीय भेद म्हणजे दोन वेगवेगळ्या जर जाती असतील, की एक आहे प्राणी, दुसरा आहे पक्षी, तिसरा आहे काय मासे, चौथे आहे झाडं, वृक्ष, अशा वेगवेगळ्या जाती आपण घेतल्या तर या जातींमधले पदार्थ सुद्धा एकमेकांपासून वेगळे आहेत. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद असे व्यवहारामध्ये सगळ्या पदार्थांना लागू पडतात. परंतु या ब्रह्मतत्वामध्ये एकही भेद नाही. त्याला एकम एवम अद्वितीयम असं वर्णन केलेलं आहे. त्याला कुठलीही मर्यादा नाही, त्याच्यामध्ये कुठलेही भेद नाहीत, त्याचा कधीही विनाश होत नाही, त्याचा जन्मही होत नाही, तो कधीही म्हातारा होत नाही, त्याचे केस पांढरे होत नाहीत, त्याच्यामध्ये कुठलाही अवयव नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन आपल्याकडे श्रुतींनी केलेलं आहे, मुंडक उपनिषदांनी केलेलं आहे. त्यामुळे व्यवहारातल्या सगळ्या वस्तूंपेक्षा, सगळ्या पदार्थांपेक्षा हे ब्रह्मतत्व श्रेष्ठ आहे. आणि असं श्रेष्ठ ब्रह्मतत्व ज्यांनी जाणलं, स वेदहा एतत् परमम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. पुढे त्याच ब्रह्माला धाम म्हटलेलं आहे. धाम शब्दाचा अर्थ आहे निवासस्थान, राहण्याची जागा. व्यवहारामध्ये बघा, आपण म्हणतो की मी आहे आणि माझं हे घर आहे, ही माझी राहण्याची जागा आहे. व्यवहारामध्ये व्यक्ती वेगळी आणि तिची राहण्याची जागा वेगळी. तसं ब्रह्मतत्व वेगळं आणि एक कुठलं तरी घर आहे, त्या घरामध्ये जाऊन ब्रह्मतत्व राहतं असा इथे अर्थ नाही. तर हे ब्रह्मतत्व स्वतःच धाम आहे, स्वतःच निवासस्थान आहे. आणि निवासस्थान आहे याचा अर्थ काय, की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. बघा, आपण भगवद्गीतेमध्ये हा श्लोक शिकलो होतो, या श्लोकाचा आपण विचार केला होता की अशी ही एक जागा आहे की त्या जागेवरती गेल्यावरती, आणि त्या जागेवर गेल्यावर म्हणजे काय, की आज आपण असे पृथ्वी लोकावर आहोत, मग एक ब्रह्मतत्व जिथे राहतं ती वेगळी कुठली तरी जागा आहे, आपण पृथ्वी लोकावरून त्या लोकावरती जाऊ, असा हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचा विषय नाही. एका काळातून दुसऱ्या काळामध्ये जाण्याचा सुद्धा विषय नाही. दिस इज नॉट ट्रॅव्हल इन स्पेस और ट्रॅव्हल इन टाइम. याच्यामध्ये आपल्याला काळ आणि देश या सीमांच्या, या मर्यादांच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे की असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते निवासस्थान आहे आणि ते मी आहे असा अनुभव घेणं म्हणजे प्रत्यक्ष त्या निवासस्थानी जाऊन राहणं. आणि एकदा का तो अनुभव आला की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, तिथून माणसाला परत कधीही वापस यावं लागत नाही. व्यवहारामध्ये बघा, आपण एखाद्या सुट्टीच्या वेळेस कुठल्या एखाद्या ठिकाणी राहायला गेलो, 3 दिवस 4 दिवस महिनाभर आपण फार तर फार राहू, हॉटेल असेल, रिसॉर्ट असेल, तिथून परत घरी यावं लागतं. भाड्याच्या घरात गेलो, गावाला गेलो, दुसऱ्या कुठल्या नातेवाईकांच्या घरी गेलो, तिथून स्वतःच्या घरी परत यावं लागतं. बरं, स्वतःचं घर म्हणजे तरी नेमकं काय आहे? मला खूप वाटतं हे हैदराबादचं घर माझं आहे म्हणून, पण इथे मी किती दिवस राहू शकणार आहे? एकदा का या देहातून जीवात्मा निघून गेला की 24 तास सुद्धा या देहाला या घरामध्ये राहू देत नाहीत. मग हे घर जे मला माझं वाटतं ते तरी खरंच माझं आहे का? इथे म्हणतात की हे ब्रह्म नावाचं जे धाम आहे ते खरोखर माझं धाम आहे आणि ते माझं धाम आहे असं नाही, तर मीच ते आहे किंवा तेच मी आहे. आणि असा अनुभव घेतला की आपल्याला कुठेही येणं जाणं करावं लागत नाही. म्हणून याला इथे धाम म्हटलेलं आहे. आणि पुढे याचं वर्णन करताना म्हणतात यत्र विश्वम निहितम, हे संपूर्ण विश्व ज्याच्यामध्ये समाहित आहे आणि स्थित आहे. आता संपूर्ण विश्व याच्यामध्ये समाहित स्थित आहे म्हणजे नेमकं काय आहे की
हे ब्रह्मतत्व याला अधिष्ठान म्हटलं जातं आपल्या वेदांताच्या परिभाषेमध्ये. आणि संपूर्ण जग हे अध्यस्त आहे. या ब्रह्मावर जगाचा आभास होतो किंवा शास्त्रीय भाषेत त्याला म्हणतात अध्यास होतो. तद्वृत्ती अध्यासाची स्पेसिफिक व्याख्या आहे. अतद म्हणजे जिथे जे नाही, तद्वृत्ती तिथे ते आहे असा आभास जेव्हा होतो तेव्हा त्याला म्हणतात अध्यास. हा अध्यास ज्याच्या आधारावर होतो त्याला म्हणतात अधिष्ठान आणि ज्याचा होतो त्याला म्हणतात अध्यस्त. हे संपूर्ण विश्व या ब्रह्मावरती अध्यस्त आहे. आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात याची टीका करताना की मुख्य गोष्ट या मंत्रातून ही जाणून घ्यावी की हे संपूर्ण विश्व अध्यस्त आहे म्हणजे भ्रमरूप आहे. हे जग सत्य नाही, हे खरं नाही. प्रपंचामध्ये आणि इवन परमार्थामध्ये आल्यावरती फार मोठा काळ जी आपली गडबड होते की आपल्याला शाब्दिक स्तरावर कळतं मी देह नाही, कळतं जग सत्य नाही, कळतं, परंतु हे कळलं तरी वळत नाही. आपण या जगाला सत्यत्व बुद्धीनेच बघत राहतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच सगळ्या गोष्टी आपल्या रिझॉल्वच होत नाही. बऱ्याच सगळ्या समस्या आपल्या रिझॉल्व होतच नाही. कारण की हे जग खरं आहे, मी खरी आहे, माझं घर खरं आहे, माझा परिवार, माझे कुटुंबीय, विशेषतः माझा मुलगा फारच खरा आहे, असं आपल्याला रोज सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड वाटत राहतं. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शास्त्रकारांनी या जगाचं वर्णन केलेलं आहे. याला मृगजळाची उपमा कोणी दिलेली आहे, कोणी याला मांडुक्य उपनिषदामध्ये एक छान खूप विषय आलेला आहे. आपण मांडुक्याचा अभ्यास करू तेव्हा तो बघूया. अलात शांती नावाचं एक प्रकरण आहे. त्याच्यावरतीच आधारित नाथ महाराजांनी एक सुंदर ओवी लिहिलेली आहे की कोलिताचे नि भ्रमभासे भ्रमण बळे ते चक्र दिसे क्षणा दिसे क्षणा नासे तैसा असे हा संसारू. एखादं कोलीत किंवा मशाल आपण हातामध्ये घेतली आणि गोल गोल गरगर अशी फिरवली तर तिथे काही क्षणांसाठी एक अग्नीचं चक्र निर्माण झालं आहे असं वाटतं. ते अग्नीचं चक्र आहे असं म्हणेपर्यंत ते नष्ट झालेलं असतं. ते जसं अग्नीचं चक्र आहे तसंच इथे म्हणतात की क्षणा दिसे क्षणा नासे तैसा असे हा संसारू. ज्या जगामध्ये आपण एवढी गुंतवणूक करून ठेवलेली आहे आपल्या शरीराची, आपल्या मनाची, आपल्या भावनांची, आपल्या वेळेची, आपल्या ऊर्जेची, ज्या जगामध्ये आपण एवढी गुंतवणूक करून ठेवली ते भ्रमरूप आहे, अध्यस्त आहे. आणि ते ज्याच्यामध्ये अध्यस्त आहे त्या अधिष्ठानाकडे जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं तर मग जो संघर्ष आहे जीवनातला तो बऱ्याच अंशी कमी होण्याची शक्यता आहे. इथे आपल्याला उपनिषदकार समजावून सांगतात की तत्र विश्वम निहितम भाति शुभ्रम. शुभ्रम म्हणजे हे जे तत्व आहे ते अत्यंत शुद्ध आहे, स्वच्छ आहे, कोणताही मल नाही. 3 गुणांचा इथे मल नाही. 3 अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांचा देखील मल नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार इथे नाही. असं अत्यंत शुद्ध स्वच्छ हे जे ब्रह्मतत्व आहे ते अधिष्ठान रूप आहे आणि त्याच्यावरती हे संपूर्ण विश्व केवळ अध्यस्त रूपाने भासतं, भ्रमरूप आहे. स वेद एतत असं जो जाणतो, असा जो आत्मज्ञानी महात्मा जाणतो, असा जो पुरुष जाणतो असं पहिल्या लाईनमध्ये म्हणतात. आणि खाली म्हणतात उपासते पुरुषम येही अकामाहा ते. अशा पुरुषाची उपासना करा. दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात. दुसरी ही जी ओळ आहे याचा 2 प्रकारे टीकाकारांनी अर्थ केलेला आहे. पहिला अर्थ असा केलेला आहे की ज्या महात्म्यांनी मी आत्मा आहे, मी परब्रह्म आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेतला त्या ज्ञानी महात्म्याची पूजा करा असा पहिला अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे की त्या परब्रह्म तत्वाचीच पूजा करा, त्या परब्रह्म तत्वाचीच उपासना करा. दोन्ही प्रकारचे अर्थ इथे टीकाकारांनी केलेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की आत्मज्ञानी पुरुषाची पूजा करा किंवा उपासना करा. आणि कशा पद्धतीने करा तर अकामाहाते, मनात कुठलीही कामना न ठेवता त्या आत्मज्ञानी पुरुषाची उपासना करा. आता हे महत्वपूर्ण आहे कारण की याच्या आधीच्याच मंत्रामध्ये आपल्याला सांगितलं श्रुतीने की मनामध्ये कामना असतील तर जाऊन आत्मज्ञानी महात्म्याची पूजा करा. आता म्हणतात की मनामध्ये कामना न ठेवता करा. असं आहे की मनामध्ये कामना ठेवणाऱ्याला, सकाम उपासकाला जेव्हा सांगतात तेव्हा ती प्रिलिमिनरी स्टेज आहे, तो काही मूळ मुद्दा नाही. एखाद्याला वाटू शकतं
बघा, परमार्थाच्या प्रांतामध्ये आपण येतो, सुरुवातीला आपल्याला बौद्धिक स्तरावर कळतं की बाबा मनामध्ये काही अशा इच्छा आकांक्षा नकोत वगैरे. जरी मनाला हे कळलं तरी मनातल्या इच्छा काय एकदम अदृश्य होऊन जातात का? काय एकदम सगळ्या गायब होऊन जातात का? थोडेफार भोग आपल्याला भोगावेसे वाटतात, थोडीफार सत्ता असावी असं वाटतं, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा, प्रेम हे सगळं हवं असतं आपल्याला. मग हे सगळं हवं असताना अशा प्रकारच्या कामना ठेवून आपण आत्मज्ञ पुरुषांकडे जावं, हे जे चुकीचं सिग्नल जर आपल्याला मिळालेलं असेल, खरं हे सिग्नल चुकीचं नाहीये, परंतु हे प्रिलिमिनरी स्टेजचं आहे. म्हणजे जो नवा नवखा साधक असतो त्याच्यासाठी ही सूचना आहे. बघा, आपण अशा एखाद्या कुठल्या इच्छा ठेवून सपोज एखाद्या महात्म्याकडे गेलो, त्याने आपल्या सेवेला प्रसन्न होऊन तथास्तु म्हटलं, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण जरी झाल्या तरी त्याच्याने आपलं समाधान होणार आहे का? खूप मोठा माझा आजार आहे म्हणून मी गेले, त्यांच्या आशीर्वादाने तो आजार बरा झाला, तर नवीन काहीतरी भानगड सुरू होते घरामध्ये. काय, आता मुलगाच माझा ऐकत नाही, त्याचं लग्नच होत नाही, त्याला मुलगा होत नाही, माझी नोकरी निघून गेली. असं आपल्या एकानंतर एक समस्या आयुष्यामध्ये येत राहतात. नाही वित्तेन तर्पणीयो मनुष्य, असं नचिकेत म्हणाला होता की कितीही धन मिळालं, कितीही इच्छा पूर्ण झाल्या तरी आपलं समाधान होणार नाही, आपली तृप्ती होणार नाही. म्हणून जो शहाणा आणि विचारवंत साधक आहे त्यांनी मनातल्या इच्छा ठेवून त्या इच्छांच्या पूर्तीसाठी आत्मज्ञ महात्म्याकडे जाऊ नये, तर मनात कुठलीही इच्छा न ठेवता निष्काम भावनेनी, निस्वार्थ भावनेनी त्या आत्मज्ञानी महात्म्याकडे जावं. कारण की अशा भावनेने जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो आणि अशा भावनेने जेव्हा आपण त्यांची पूजा करतो, त्यांना शरण जातो, तेव्हा त्यावेळेस जर त्या महात्म्याने आपल्याला तथास्तु म्हटलं तर या मोक्ष मार्गावर आपली प्रगती होण्याची शक्यता आहे. या पराविद्येच्या प्रांतामध्ये आपली प्रगती होण्याची शक्यता आहे. एक तत्व जे जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं, ते तत्व जाणण्याकडे आपली प्रगती होण्याची शक्यता आहे. परंतु त्याच्यासाठी कुठल्याही सांसारिक कामना, तृष्णा, इच्छा मनातल्या काढून, त्या दूर करून साधन चतुष्टय संपन्न होऊन त्या आत्मज्ञानी महात्म्याकडे जावं. का एवढं महत्व आहे या मार्गामध्ये, हे वारंवार आपल्याला थोडं समजून घ्यावं लागतं, स्वतःला पटवून घ्यावं लागतं. असं आहे की व्यवहारामध्ये एखादी व्यक्ती जी आपल्यासारखीच आहे, आपल्यासारखीच दिसते, त्याच्यासमोर नमण्याची, झुकण्याची आपली सहसा, विशेषतः आपण सगळे फार शिकलेलो आहोत, सुशिक्षित आहोत, त्यामुळे असं कुठेतरी जाऊन ते काय डोकं टेकवायचं आम्हाला पटत नाही बुवा असं वाटतं सुरुवातीला. परंतु हा जो आत्मज्ञानी महात्मा आहे त्याच्याकडेच का जावं? कारण की ज्या तत्वाचा आपल्याला, ज्या विद्येचा अनुभव घ्यायचा आहे त्याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे आणि त्याच ब्रह्मतत्वामध्ये त्याचा निवास आहे. आणि निवास आहे म्हणजे नेमकं स्थूल दृष्टीने निवास नाही. स्थूल दृष्टीने आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही म्हणतो, कुठे आहेत हो तुमचे सद्गुरू? आमचे सद्गुरू कोल्हापूरला असतात, तिथे मुरगुड नावाच्या एका गावामध्ये राहतात, तिथे सव्यसाची नावाचं त्यांचं एक घर आहे, त्या घरामध्ये ते निवास करतात. हे केवळ व्यावहारिक सत्तेमधलं विधान आहे. खरा जो आत्मज्ञानी महात्मा असतो तो असा कुठल्याही घरात राहत नाही, चार भिंतींमध्ये राहत नाही, तत्वदृष्टीने चालू आहे. तो कुठल्याही आश्रमात राहत नाही, तो आपल्या शिष्यांच्या गोतावळ्यामध्ये राहत नाही, तो आपल्या प्रवचनांच्या मध्ये राहत नाही, तो आपल्या श्रोत्यांमध्ये राहत नाही. 50 पुस्तकं लिहिली, त्या पुस्तकांच्या संभारामध्ये सुद्धा तो राहत नाही, प्रसिद्धीमध्ये राहत नाही. तो जो महात्मा आहे तो केवळ आत्मानुसंधानामध्ये असतो. म्हणजे मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे या भावनेमध्ये तो स्थित असतो आणि त्याचा जो व्यवहार आहे तो सगळ्या बाधितानुवृत्तीने होत असतो. प्रत्यक्षात मनामध्ये एकच भावना आहे, दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष भावना की मी देह नसून मी ब्रह्म आहे, ही स्थिर झालेली भावना आहे. त्याच्यामुळे परम शांती आलेली आहे, निर्भयता आलेली आहे, समाधान आलेलं आहे. म्हणून आत्मज्ञानी महात्म्यांच्याकडे गेल्यावर आपल्याला देखील शांती मिळते, आपण देखील शांत होतो, समाधानी होतो. आपल्या ज्या काही उड्या मारणं असतं इकडून तिकडे, मनातल्या मनात असो अथवा शरीराच्या असो, त्या उड्या मारणं थोडंसं कमी होतं, कृतिशीलता कमी होते, चिंतनशीलता वाढते जेव्हा आपण त्यांच्या सहवासात जातो तेव्हा. आणि म्हणून आत्मज्ञानी पुरुषांकडे जावं आणि त्यांची पूजा करावी असं इथे सांगितलेलं आहे. आणि दुसरा या मंत्राचा अर्थ असा दिलेला आहे की प्रत्यक्ष ब्रह्मतत्वाचीच ते मी आहे अशा भावनेने उपासना करावी.
व्यवहारामध्ये आपण जी उपासना करतो त्याच्यामध्ये समोर एखादी मूर्ती आहे, त्याची मी आता आरती केली, त्याची मी पूजा करते, त्याला मी फूल अर्पण करते, छान नैवेद्य दाखवते वगैरे, हे सगळे आपल्याकडे पूजेचे उपचार सांगितलेले आहेत, ते केलेच पाहिजे. सगुण पूजा, सगुण उपासनेचं महात्म्य आहे आपल्या संस्कृतीमध्ये. परंतु ते केल्याने केवळ फक्त आत्मानुभव येणार नाही. इथे त्याच्या वरची आणि पुढची पायरी सांगितलेली आहे की ते ब्रह्म मी आहे, अशा पद्धतीने विचार करून त्या ब्रह्माची उपासना करावी. इथे कुठलीही कृती नाही, इथे केवळ चिंतन आहे. एकाग्र वृत्तीने त्या तत्वाला धरून ठेवावं, अशी ही चिंतन प्रधान उपासना आहे. तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काही न करीजे ते तुझी सेवा, काही नव्हेसी ते तू देवा. बघा किती सुंदर शब्द लिहिलेत की काही न करीजे ते तुझी सेवा. आता परत संत जेव्हा असे अभंग लिहितात तेव्हा त्यांनी कुठल्या पातळीवर जाऊन ते अभंग लिहिलेत ते थोडं तरी आपल्याला समजण्याची शक्यता आहे. या अभंगाचं स्पिरिट जर आपल्याला कळलं नाही आणि नुसतं शब्दशः ती आपण ओळ समजावून घेतली की काही न करीजे तुझी सेवा म्हणजे पलंगावरती नुसतं आळसामध्ये लोळत पडून राहिलं म्हणजे भगवंताची सेवा होत नाही, म्हणजे भगवंताची पूजा होत नाही. इथे मुख्यतः जो भक्त आहे तो भगवंताशी एकरूप झालेला आहे. व्यवहारात आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा कोणीतरी एक सेव्य आहे, सेवा करणारा मी सेवक आहे आणि कुठली तरी मी त्यांचे पाय धुते, त्यांचे मी पाय दाबून देते, त्यांच्यासाठी जेवण बनवते, ही सेवेची कृती आहे. परंतु याच्यामध्ये सेव्य आणि सेवक यांच्यामध्ये द्वैत आहे. असा इथे भाव उत्पन्न झालेला आहे की याच्यामध्ये सेव्य सेवक हे द्वैतच राहिलेलं नाही, हा भेद राहिलेला नाही. त्यामुळे कुठली सेवा नावाची कृती आता शिल्लक नाही. अशा अद्वैत भावातून ही जी रचना झालेली आहे की काही न करीजे ते तुझी सेवा, काही नव्हेसी ते तू देवा. पुढे म्हणतात तुकाराम महाराज की स्तुती करणे ते तुझी निंदा. तुझी स्तुती केली म्हणजे जणू तुझी निंदा केल्यासारखी आहे. का बरं असं म्हणतात? कारण की स्तुती करण्यासाठी शब्द लागतात, परंतु परमात्मा हा वाणीच्या अतीत आहे, शब्दांच्या अतीत आहे, मन आणि अंतःकरणाच्या अतीत आहे. अशा परमात्म्याची स्तुती कोण करणार आणि कशी करणार? जिथे संपूर्ण अद्वैत आहे तिथे जर आपण तोंड उघडलं त्या क्षणी द्वैतामध्ये गेला. आणि म्हणून त्या दृष्टीने इथे म्हटलेलं आहे. फार सुरेख अभंग आहे. त्या अभंगाचं चिंतन करणं आपलं आजचं इथे उद्दिष्ट नाही. इथे आपण एवढंच केवळ जाणून घेत आहोत की त्या ब्रह्मतत्वाची ते मी आहे अशा भावनेने उपासना करावी, किंवा ते ब्रह्मतत्व ज्यांनी जाणलं आहे त्या आत्मज्ञ महात्म्यांची उपासना करावी, निष्काम वृत्तीने करावी. आणि असं केल्याचा परिणाम काय होईल ते शेवटच्या चरणामध्ये सांगतायत आपल्याला. शुक्रम एतत् अतिवर्तन्ति धीराः. धीराः म्हणजे स्थिर बुद्धी आणि विवेकी साधक. असे जे धैर्यवान विवेकी साधक आहेत त्यांनी अशा प्रकारे निष्काम भावनेने परमात्म्याची अथवा आत्मज्ञानी महात्म्यांची साधना किंवा उपासना केली असता. शुक्रम एतत् अतिवर्तन्ति. शुक्र शब्दाचा अर्थ आहे वीर्य. वीर्य म्हणजे ज्या वीर्यातून मनुष्याची उत्पत्ती होते, जो आपल्या जन्माचं बीज आहे, अशा वीर्यातून त्याची मुक्ती होते. अशा वीर्याचं ते अतिक्रमण करतात. थोडक्यामध्ये देहबंधनातून ते मुक्त होतात. जोपर्यंत मी देह आहे असं वाटतं तोपर्यंत देह सापेक्ष जीव आहे. तो जीव वेगळा आहे, मर्यादित आहे आणि परिच्छिन्न आहे. मी देह आहे ही भावना गळून पडली म्हणजे देह तादात्म्य गळून पडलं, म्हणजे देहाचं बंधन गळून पडलं की तत्सापेक्ष आत्मस्थितीमध्ये तो महात्मा स्थित होतो. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवलेले की अशी अखंड भेट होते. केव्हा होते? जेव्हा ते ब्रह्म मी आहे अशा सतत विचारामध्ये एकाग्र वृत्तीने आपण राहू शकलो तर. असा हा जो सगळा विषय आहे हा पहिल्या मंत्रामध्ये सांगितल्याच्या नंतर दुसऱ्या मंत्रामध्ये साधारण हाच धागा पुढे करून सद्गुरू पुढे म्हणतात. उपनिषदातले सद्गुरू पुढे म्हणतात. तिसरं मुंडक त्यातला दुसरा खंड आणि दुसरा मंत्र आपण आता सुरू करतोय. कामान्य कामयते मन्यमानः स कामभिर जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतान्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः. जो भोगांचा आदर करतो
तो ज्या ज्या भोगांची इच्छा करतो त्या त्या ठिकाणी जन्म घेतो, परंतु विशुद्ध चित्त झालेल्या पुरुषाच्या सर्व इच्छा याच जन्मात पूर्णपणे विलयाला जातात. एक प्रकारची तुलना केलेली आहे आणि तुलना करून दोन लोकांची स्थिती कशी असते हे समजावून सांगितलंय. दोन प्रकारच्या लोकांची स्थिती कशी असते. एक आहे साध्या सामान्य मनुष्य, ज्याच्यामध्ये अनेकानेक विषय भोगांची इच्छा आहे, जो भोगांचा आदर करतो, म्हणजे ज्याला तथ्य वाटतं या जगामध्ये जे काही भोग आहेत ते सगळे खरे आहेत आणि ते भोगले की मला सुख मिळेल असं ज्याला खरंच वाटतं. असं कुणाकुणाला खरं वाटतं? असं आपल्या सगळ्यांना खरं वाटतं. क्रिकेटची मॅच होती काल, RCBची मॅच होती आणि किती वर्षांनी RCB जिंकली, त्यामुळे किती आनंद झाला. आपले जे विषय भोग असतात त्याचा बघतो की व्यवहारामधले ही जे सगळे सुख आहे, हा जो सगळा आनंद आहे, आजच आपण बघितलं की काल क्रिकेट जिंकल्यामुळे जो आनंद झाला, आज त्याच बंगळुरूमध्ये खूप मोठं स्टॅम्पीड झालं आणि त्याच्यामध्ये 7, 8, 10 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे व्यवहारातले हे सगळे जे सुख आहेत, विषयभोग आहेत, या प्रत्येकाला कुठे ना कुठे दुःखाची झालर आहे. हे मनुष्याला समजत नाही, हे मनुष्याला कळत नाही. म्हणून त्याच्या मनामध्ये कधी कामना, कधी स्पृहा, इच्छा, आशा, तृष्णा, लोभ अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे ही कामना जोर धरते, कामना मूळ धरते. शंकराचार्यांनी उपनिषदांची टीका लिहिताना मनामध्ये कामना आधी मुळात निर्माणच का होतात त्याचं अनालिसिस केलेलं आहे. अनेक वेळेस आपण आधी ते अनालिसिस बघितलं आहे की अविद्या काम कर्म, आपण अज्ञानी आहोत म्हणून मनामध्ये कामना आहे. कशाचं अज्ञान आहे? मला मी कोण हे माहिती नाही. मी स्वतः पूर्ण परमात्मा आहे. तुम पूर्ण परमात्मा. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. असं इतकं सुंदर पूर्ण वैभवशाली माझं मूळचं स्वरूप आहे. ते मी आहे हे मला माहिती नाही. या देहापुरतं मी स्वतःला मर्यादित करून घेतलं, संकुचित करून घेतलं आणि म्हणून देहाला पूर्ण करण्याचा किंवा देहाच्या माध्यमातून इच्छा पूर्ण करण्याचा आपण वारंवार प्रयत्न करतो. त्या पूर्ण झाल्या की त्याच्यानंतर सुख मिळेल असं मला वाटत राहतं. बरं असं आहे की शरीर धारणेपर्यंत जरी आपल्या इच्छा असतील तर ठीक आहे, परंतु आपल्या शरीर धारणेपर्यंत मर्यादित नसतात. पूर्वीच्या काळी एक रोटी कपडा मकान, अन्न वस्त्र निवारा, तिथपर्यंत प्रिमिटिव्ह माणसाच्या गरजा होत्या की बुवा एक घर असावं, 2 वेळेस जेवायला असावं, थोडे बहुत कपडे असावे. परंतु या इच्छांच्या ज्या मर्यादा आहेत त्या कधीच ओव्हरराईड करून आपण आता इतके पुढे आलेलो आहोत की त्या इच्छांचा कधी भस्मासूर झाला हे आपल्यालाच कळत नाही. हैदराबादमध्ये वर्तमानपत्रामध्ये काही दिवसांपूर्वी एक जाहिरात आली होती. एक 4-5 महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. इथे एक नवीन राहणाऱ्या लोकांसाठी कम्युनिटीचं प्रोजेक्ट सुरू झालं. त्याच्यामध्ये त्यांनी त्याची जाहिरात करताना लिहिलं होतं की अल्ट्रा HNI सेगमेंटसाठी हे बंगले तयार केलेले आहेत. HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स. सो समाजामध्ये असे काही लोक जे खूप श्रीमंत असतात त्यांना हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणतात, HNI इंडिव्हिज्युअल्स. त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रिव्हिलेजेस असतात बँकांचे वगैरे. आता या HNI म्हणजे अतिशय श्रीमंत लोकांच्या मधलेही अजून खूप जास्त श्रीमंत लोक, अल्ट्रा HNI, यांच्यासाठी हा वेगळा कस्टमर सेगमेंट आहे. यांच्यासाठी एक वेगळं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स लॉन्च केलं आणि त्या घराच्या कम्युनिटीमध्ये त्यांनी जाहिरात केली होती की अतिशय श्रीमंत प्रतिष्ठित लोकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह कम्युनिटी आहे. तुम्ही इथे येऊन राहा भरपूर पैसे खर्चून, मग तुमच्यासाठी एक्सक्लुझिव्ह हे इंटेरियर डेकोरेशनचं दुकान आहे, या एक्सक्लुझिव्ह वस्तू आहेत वगैरे वगैरे. आता असं आहे की माणूस म्हणून सुरुवातीला माझं असं स्वप्न होतं की 2 बेडरूम घर पुरेसं होतं. मग ते 3 बेडरूम पाहिजे, मग 4 बेडरूम पाहिजे. आता मला HNI लोकांसाठीची जी मोठी मोठी घरं आहेत ती पाहिजे. आता मला अल्ट्रा HNI लोकांच्या त्या बंगल्यामध्ये जाऊन राहण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाली. तर अशा एकानंतर एक जो मनुष्य इच्छा करत राहतो, या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे धावपळ करतो, या सगळ्यांमध्ये तथ्य आहे असं ज्याला वाटतं, 6 कामभिः जायते तत्र तत्र, त्याला त्याच्या इच्छेनुसार त्या त्या ठिकाणी जन्म मिळतो. मनामध्ये या ज्या काही हजारो इच्छा आहेत
त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण होणं हे मनुष्य जीवनाचं डिझाईन नाही. कुठल्याही व्यक्तीच्या सगळ्या इच्छा आतापर्यंत परिपूर्ण झालेल्या नाही. काही इच्छा पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात. अपूर्ण ज्या इच्छा आहेत त्या वासना रूपाने, सूक्ष्म वासनेच्या रूपाने आपल्या बुद्धीमध्ये राहतात आणि त्या बुद्धीमधल्या वासनेच्या अनुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. एखाद्या व्यक्तीच्या प्रिडॉमिनंटली क्रिकेटच्या संदर्भातल्या वासना असतील तर त्याला पुढच्या जन्मी क्रिकेट खेळता येईल अशा एखाद्या परिवारामध्ये जन्म मिळतो. कलेच्या संदर्भात असेल तर तशा घरात जन्म मिळतो. बिझनेसच्या संदर्भात असेल तर तशा घरात जन्म मिळतो. मनुष्याचं असं आहे की जी कुठली सूक्ष्म वासना सगळ्यात जास्त प्रबळ आहे त्यानुसार त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जन्म मिळतो. आणि ध्यायतो विषयान पुंसः, भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की या इच्छा पूर्ण तर कधी होत नाही, परंतु या एका पाठोपाठ एक निर्माण होणाऱ्या इच्छांच्यामुळे मनुष्याची घसरगुंडी होते. जेवढ्या मनामध्ये इच्छा जास्त तेवढा मनुष्य अधिक परतंत्र आहे, अधिक बंधनात आहे आणि अधिक बांधलेला आहे. कधीतरी हे आपल्याला कळावं, कधीतरी आपल्याला हे क्लिक व्हावं. मला स्वित्झर्लंडला जायचं अशी ज्या क्षणी मनामध्ये इच्छा निर्माण झाली त्या क्षणी त्या इच्छेची, त्या स्वित्झर्लंडची मी गुलाम झाले. कारण की आता प्रत्यक्ष उठून मी जोपर्यंत स्वित्झर्लंडला जात नाही तोपर्यंत माझ्या मनाला चैन नाही. मला खूप मोठा बंगला असावा ही इच्छा ज्या क्षणी मनामध्ये निर्माण झाली त्या बंगल्याचे मी गुलाम झाले. कारण की जोपर्यंत मी आता तिथे राहायला जात नाही तोपर्यंत मी सुखी नाही, स्वस्थ नाही. जेवढ्या इच्छा मनामध्ये जास्त तेवढा मनुष्य अधिक अस्वस्थ आहे. मग शहाणपण कशामध्ये आहे तर शहाणपण इच्छांचा जो आवाका आहे, इच्छांचा जो पसारा आहे तो हळूहळू हळू क्रमाक्रमाने कमी 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 करत आणावा, आवरत आणावा, आटोक्यात आणावा. आणि बेअर मिनिमम आपल्या शरीर धारणेला आवश्यक तेवढ्याच आपल्या इच्छा शिल्लक राहाव्यात. प्रारब्धानुसार जे भोग येतील ते येत राहतील. परंतु अशा प्रकारे जो मनुष्य आहे ज्याच्या मनामध्ये असंख्य कामना असतात त्याची परिणती कशामध्ये होते की त्या पूर्ण करण्यासाठी त्याला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी जन्म मिळत राहतो. त्याच्या उलट असा जो मनुष्य, कुठला मनुष्य, पर्याप्त कामस्य कृतात्मनः असतो, विशुद्ध चित्त झालेला आणि कृतकृत्य झालेला जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याच्या सर्व इच्छा इहैव सर्वे कामः प्रविलीयन्ति, याच जन्मात पूर्णपणे विलयाला जातात. कृतकृत्य पुरुष इथे दिले पर्याप्त कामस्य कृतात्मनः असतो, असा जो कृतकृत्य व्यक्ती आहे. कृतकृत्य हा जो शब्द आहे हा दोन प्रकारे आपण समजावून घेऊ शकतो. एक व्यावहारिक दृष्टीने येणारी कृतार्थता आहे. कृत्य म्हणजे जे करायचं आहे आणि कृत म्हणजे जे केलेलं आहे. जेव्हा जे करायचं तेव्हा ते ज्यांनी केलेलं आहे तो कृतकृत्य होतो. शिक्षण घ्यायच्या वेळेस मन लावून शिक्षण घेतलं, घर संसार करायच्या वेळेस मन लावून संसार केला, मुलांचं संगोपन करायच्या वेळेस मन लावून संगोपन केलं, परमार्थाचा अभ्यास करायच्या वेळेस मन लावून परमार्थ केला, ऑफिसमध्ये गेल्यावर मन लावून ऑफिसचं काम केलं. जिथे जे जेव्हा करायचं तिथे ते ज्यांनी व्यवस्थित केलेलं असतं त्याला एक प्रकारचं व्यवहारामध्ये समाधान असतं आणि त्याला व्यावहारिक दृष्टीने येणारी कृतकृत्यता म्हटलेलं आहे. परंतु व्यावहारिक दृष्टीने येणारी कृतकृत्यता पूर्ण नाही, मुळातच ती अपूर्ण आहे. कारण की मनुष्याला सतत वाटत राहतं की एवढं केलं ठीक आहे पण अजून काहीतरी करायला हवं होतं. म्हणून मग एक पारमार्थिक कृतकृत्यता आहे किंवा आध्यात्मिक कृतकृत्यता आहे. भगवान शंकराचार्य आपल्याला इथे त्यांच्या टीकेमध्ये समजावून सांगतात. अपर रूपात अपनीय स्वेन परेण रूपेण कृत आत्मा. अपर रूपात अपनीय म्हणजे जो अपर विद्येचा, अपर रूपाचा त्याग करतो आणि स्वेन परेण रूपेण कृत आत्मा. पर जे रूप आहे, सर्वश्रेष्ठ जे आपलं रूप आहे त्याचा जो अंगीकार करतो, थोडक्यामध्ये मी देह आहे या भावनेचा जो त्याग करतो आणि मी ब्रह्म आहे या भावनेचा जो स्वीकार करतो. बघा, व्यवहारामध्ये आपली मी संबंधीची जी संकल्पना आहे ती दोन स्तरावरती ऑपरेट करू शकते. जो एक आहे कनिष्ठ मी, वेगवेगळे क्षेत्र आहेत जीवनाचे, जे काही वेगवेगळे आयाम आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी मी स्वतःला आयडेंटिफाय करते. मी एक स्त्री आहे, मी एक इंजिनियर आहे, मी एक आई आहे, मी एक पत्नी आहे.
मला भगवद्गीता शिकवता येते. याला परमार्थाच्या दृष्टीने याला लोअर आयडेंटिटी म्हणतात. हा सगळा अपराविद्येचा प्रांत आहे. मला मी याच्यापैकी काहीतरी आहे असं सतत वाटत राहतं. मी एवढी छान प्रवचनं करते, मला लोकांना शिकवता येतं, लोकांना माझी प्रवचनं खूप आवडतात. ही आपली आध्यात्मिक जीवनातली लोअर आयडेंटिटी झाली. आणि प्रापंचिक जीवनातली आहेच आहे. मी डॉक्टर आहे, मी लॉयर आहे, मी इंजिनियर आहे, मी समाजसेवक आहे, मी अमुक अमुक ठिकाणी जाऊन वृद्धाश्रमात काम करते वगैरे वगैरे. या ज्या सगळ्या आयडेंटिटीज आहेत आपल्या, त्या सगळ्या लोअर आयडेंटिटीज आहेत. कनिष्ठ प्रकारच्या स्वतःच्या मी बद्दलच्या संकल्पना आहेत. या सगळ्या संकल्पनांचा ज्यांनी त्याग केला आणि मी ब्रह्म आहे या सहजावस्थेमध्ये जाऊन जो स्थित झाला तो खऱ्या अर्थाने कृतकृत्य झाला. लोअर आयडेंटिटी सोडली आणि हायर आयडेंटिटी जी आहे त्याचा ज्यांनी स्वीकार केला. कनिष्ठ मीची भावना ज्यांनी दूर ठेवली आणि सर्वश्रेष्ठ मीची भावना. आता सर्वश्रेष्ठ मीची भावना म्हणजे काय? मी ब्रह्म आहे. आणि मी ब्रह्म आहे एवढं सुद्धा द्वैत जिथे शिल्लक नाही, मी ब्रह्म आहे असं वाटणं सुद्धा जिथे बंद झालेलं आहे, जिथे याला सहजावस्था आलेली आहे, असा व्यक्ती खरा अर्थाने कृतकृत्य आहे. पर्याप्त कामस्य कृतात्मनः अस्तु असा व्यक्ती खऱ्या अर्थाने कृतकृत्य आहे. आणि इहैव सर्वे कामाः प्रविलीयन्ते. त्याच्या मनातल्या सगळ्या कामना याच जन्मात याच लोकात पूर्णपणे विलयाला जातात. म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे जे आत्मज्ञानी संत झाले ते काय दगड होतात का? त्यांच्या मनात कधी कुठल्या इच्छा येतच नाहीत का? असा त्याचा अर्थ नाही. परंतु इच्छा जरी निर्माण झाल्या तरी एक, त्या केवळ त्यांच्या स्वतःच्या शरीर धारणेपुरत्या असतात. 2, त्या असल्या तर समष्टी कल्याणासाठी असतात. आणि 3, त्या बाधित झालेल्या असतात. म्हणजे पूर्ण झाल्या तरी रामकृष्ण हरी, नाही झाल्या तरी रामकृष्ण हरी. अशा दोन्ही वेळेस रामकृष्ण हरी म्हणण्याची त्यांना सवय लागलेली असते. आपली वृत्ती अखंड आत्माकार ठेवण्याची त्यांना सवय झालेली असते. व्यावहारिक सत्तेत इच्छा होतात, त्या पूर्ण होतात, होत नाही, या सगळ्यांना ते केवळ व्यवहार म्हणून बाधितानुवृत्तीने बघतात आणि त्याच दृष्टीने सगळा व्यवहार करतात. आपले जे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांनी इथे दासबोधामधली एक खूप छान ओवी प्रमाण म्हणून दिलेली आहे. प्रत्यावृत्ती सैरा वैरा किती करू येर झारा, पायी लावनिया दोरा कीटक जैसा. म्हणजे एखादा किडा असेल, त्या किड्याच्या पायाला दोरा बांधून जर आपण त्याला म्हटलं की तू जा उड आता आकाशामध्ये, तर तो थोडाफार उडू शकतो. परंतु नंतर तो दोरा खाली खेचला की तो किडा परत आपल्या जागेवर येऊन बसतो. अगदी तसंच आपली अंतःकरण वृत्ती थोडी बहुत आत्माकार होते न होते तोपर्यंत पुन्हा स्वैरपणे मागे परतावी, तसं आपणच तिला खाली प्रपंचामध्ये खेचतो. थोडं बहुत एका जागी बसलं, थोडं बहुत नाम घेतलं, थोडं बहुत एकाग्र झालो, काहीतरी जप ध्यान धारणा थोडंफार 10-20 मिनिट अर्धा तास केलं, तिथून बाहेर येत नाही ना नाही तेवढ्या वेळात प्रपंचातली हजारो विचारांचा गोंधळ परत मनामध्ये सुरू होतो. आणि मग इथे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की किती करू येर झाला. असं आत्माकार वृत्ती, परत प्रपंचात यायचं, परत आत्माकार वृत्ती, अशा येरझारा करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो. कोणाला इंटरेस्ट नसतो? आत्मानुभवी जे सिद्ध महात्मे आहेत त्यांना ये जा करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांचा जो सगळी रुची आहे, त्यांचा जो सगळा भाव आहे, त्यांची जी स्थिती आहे ती पूर्णपणे त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे. मी आत्मा आहे ही भावना दृढ झालेली आहे. याचा अर्थ ते व्यवहारात गोंधळ करतात, गडबड गोंधळ असा नाही. व्यावहारिक जीवनामध्ये आपण कुठल्या देहामध्ये आहोत आणि काय कार्य आहे याचं त्यांना संपूर्ण भान असतं. परंतु व्यावहारिक जीवन हे त्यांच्या दृष्टीने बाधित झालेलं असतं. आणि असा हा जो बाधित महात्मा आहे त्याच्या इच्छा, त्याच्या कामना याच जन्मात पूर्णपणे विलयाला जातात. म्हणजे थोडक्यामध्ये त्या बाधित होतात. त्या इच्छांचं त्याला बंधन होत नाही, त्या इच्छा पूर्तीचं त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. अशा प्रकारे हा जो विषय आहे हा दुसऱ्या मंत्रामध्ये आपल्याला समजावून सांगतात. आणि हाच जो विषय आहे हा थोड्या वेगळ्या पद्धतीने तिसऱ्या आणि चौथ्या मंत्रामध्ये आता मांडला जाईल. आपण तिसरा मंत्र वाचूया आणि मग त्याचा थोडक्यात विचार करू. तिसऱ्या मंत्रामध्ये सद्गुरू म्हणतात, नायमात्मा प्रवचनेन लभ्यो
न मेधया न बहुधा श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम. अर्थ आहे मंत्राचा, हा परब्रह्मरूप परमात्मा प्रवचनाने, बुद्धीच्या बळाने किंवा त्या संबंधी सतत श्रवणाने ऐकून अनुभवाला येत नाही, परंतु तो आत्मा ज्याला स्वीकारतो त्याला तो आत्मा स्वतःचे स्वरूप उघड करतो. ज्यांच्या लक्षात असेल, जे लोक आपल्या या उपनिषदांच्या अभ्यासामध्ये आधीपासून आहेत, त्यांना कदाचित हे आठवेल की हा असाच्या असा मंत्र या आधी कठोपनिषदामध्ये आलेला होता. त्यामुळे सगळ्या अभ्यासकांना हा एक होमवर्क आहे की कठोपनिषदामध्ये हा मंत्र कुठे आहे तो जाऊन शोधावा आणि ते विवेचन आपण विस्ताराने तिथे केलं होतं, ते तिथे परत ऐकावं एकदा जाऊन. आज आपण अगदी थोडक्यात याचे विवेचन बघणार आहोत, कारण की हे आधी होऊन गेलेलं आहे. असं सांगतायत की ही जी पराविद्या आहे, हा जो सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे, याचा लाभ मला कसा होईल हे सांगताना त्याचा लाभ कशा पद्धतीने होणार नाही हे आधी समजावून सांगतात. कशा पद्धतीने लाभ होणार नाही तर नायमात्मा प्रवचनेन लभ्यो. प्रवचन करून लोकांना समजावून सांगून या परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. फार मोठी सूचना, धोक्याची सूचना इथे आपल्याला उपनिषद देतं. काय होतं की या अध्यात्माच्या प्रांतामध्ये आल्यावरती असं बऱ्याच जणांना वाटतं, थोडंफार आपण ऐकतो, थोडंफार श्रवण करतो, वाचन करतो, ज्याची बुद्धी थोडीशी तीक्ष्ण सूक्ष्म असते त्याला लवकर लवकर या गोष्टी लक्षात येतात, कळतात, स्मरणात राहतात, सांगता येतात लोकांना, आणि मग त्याला कधी एकदा आपण आता जे काही मला कळलंय ते दुसऱ्यांना सांगतो अशी एक प्रकारची घाई होते, एक प्रकारचा उतावळेपणा मनामध्ये निर्माण होतो. आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांनी सांगितलं आहे की प्रवचन, मुळात ही प्रवचन सेवा किंवा प्रवचन हा जो प्रकार आहे हा एकतर ईश्वरी योजनेने होतो किंवा सद्गुरूंच्या संकल्पाने, आज्ञेने किंवा नियोजनाने होतो. ईश्वरी नियोजन किंवा सद्गुरूंचा संकल्प दोन्ही तिथे असण्याची आवश्यकता आहे, तर प्रवचन सेवा एखाद्या साधकाच्या वाट्याला येते. मग त्या साधकाची इच्छा असो वा नसो त्याला ते करावं लागतं, कारण की त्याच्या वाट्याला आलेलं ते कर्म असतं, कर्तव्य कर्म आहे, ईश्वराची योजना आहे, सद्गुरूंची आज्ञा आहे म्हणून तो ते करतो, हा एक भाग आहे, किंवा म्हणून त्यांनी ते करावं हा एक भाग आहे. दुसरं असं आहे की प्रवचन करताना मुख्य उद्देश साधकाचा हा असावा की हे प्रवचन दुसऱ्यांना शिकवण्यासाठी नसून हा माझा स्वतःसाठी केलेला अभ्यास आहे. दुसऱ्यांना आपण जेव्हा सांगतो की बाबा तू तुझा रजोगुण कमी कर, तेव्हा आधी माझा रजोगुण कमी होण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्यांना आपण जेव्हा सांगतो की बाबा तू तक्रार करू नको प्रपंचामध्ये, तेव्हा आधी माझं स्वतःचं तक्रार करणं कमी होणं आवश्यक आहे. दुसऱ्याला आपण जेव्हा सांगतो की बाबा तू टीव्ही बघू नको, तेव्हा आधी मी माझा टीव्ही बघणं बंद करणं अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रवचनाच्या माध्यमातून स्वाध्याय होतो, स्वतःचा अभ्यास, स्वतःचं चिंतन होतं. हा दुसरा भाग आहे. पहिला भाग आहे की ईश्वरी नियोजन, दुसरा भाग आहे स्वाध्याय, तिसरा भाग आहे की या प्रवचनाच्या, आणि इथे प्रवचन म्हणजे केवळ दुसऱ्यांना शिकवणं असं नाही, तर कुठल्याही पद्धतीने केलेली शास्त्र चर्चा, शास्त्राचं वाचन, शास्त्राचा अभ्यास, याच्यामुळे मनुष्याला केवळ परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान, स्पष्ट होतात काही गोष्टी. जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, ईश्वर, माया, ब्रह्म या संकल्पना स्पष्ट होतात, स्वच्छ होतात, आणि परोक्ष ज्ञान मिळण्यापुरताच या प्रवचन सेवेचा उपयोग आहे कुठल्याही साधकाला. 10,000 मी प्रवचनं केली, 1,000 वेगवेगळ्या ग्रंथांवर केली, अगदी अद्वैत सिद्धीसारखा सगळ्यात क्लिष्ट ग्रंथ घेतला, खंडन खंड खाद्य नावाचा सगळ्यात कठीण ग्रंथ घेतला, त्याच्यावरती प्रवचनं केली, पण एवढं सगळं करून मला आत्म्याची प्राप्ती होणार नाही हे इथे समजावून सांगतायत. त्यामुळे प्रवचन करण्याच्या मागे न लागता ईश्वरी नियोजनाने वाट्याला आलं तर निमूटपणे करावं, वाट्याला आलं नाही तर निवांत आपल्याला जे पुढचे खरे मार्ग सांगितलेले आहेत साधनेचे, त्या मार्गाने साधना करून प्रगती करण्याचा प्रयत्न करावा. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे न मेधया. प्रवचन करून आत्मा प्राप्त होणार नाही. न मेधया म्हणजे बुद्धीने आत्मा प्राप्त होणार नाही, बुद्धीच्या बळाने, तर्काने आत्मा कळणार नाही, प्राप्त होणार नाही. आत्म्याचं शाब्दिक ज्ञान होईल परंतु आत्म्याची प्राप्ती होणार नाही.
बघा, काही वेळेस असं असतं की बऱ्याच लोकांचा स्वभाव मुळात फार एक्स्ट्रोवर्ट असा नसतो, की 10 लोकांमध्ये जायचं, बोलायचं, चर्चा करायची असा स्वभाव नसतो बऱ्याच लोकांचा. बऱ्याच जणांना आपल्या एकांतात मी माझ्या कोपऱ्यामध्ये बसते, पुस्तक घेते, वाचन करते, आपला अभ्यास करते. बऱ्याच लोकांना असंही वाटतं की मी माझ्या बुद्धीने उपनिषद समोर वाचलं म्हणजे मला ते कळेल, माझ्या बुद्धीने गीता वाचली म्हणजे मला कळेल, असं आपल्यापैकी खूप लोकांना वाटतं. विज्ञानुगातले लोक आहोत, सुशिक्षित आहोत, मोठ्या मोठ्या कॉलेजेसच्या डिग्र्या आहेत आपल्याकडे, मग आपल्या बुद्धीने वाचून हे सगळं काही कळेल असा प्रकारचा एक फाजील आत्मविश्वास आपला स्वतःवर असतो असं म्हणूया. आमचे सद्गुरू नेहमी म्हणतात की स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करू नये, म्हणजे स्वबुद्धीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नये, हा पहिला भाग. त्याच्याने धड परोक्ष ज्ञान सुद्धा स्वबुद्धीने कळण्याची शक्यता नाहीये. परोक्ष ज्ञान आणि त्यातले बारकावे स्पष्ट होण्यासाठी सुद्धा या मार्गामध्ये सद्गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे, हा पहिला भाग आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की बुद्धीने एखाद्याची सात्विक, सूक्ष्म, एकाग्र होणारी बुद्धी असेल, त्यांनी आपल्या गुरूंच्या उपदेशानुसार शरणागत होऊन योग्य तसा अभ्यास केला, कितीही ग्रंथांचा अभ्यास केला, कितीही ग्रंथ त्याच्या लक्षात राहिले, तोंडपाठ झाले, तरी त्या बुद्धीच्या बळावरती सुद्धा आत्म्याची प्राप्ती होणार नाही. बुद्धीला आत्मा कळत नाही, परंतु बुद्धीशिवाय आत्मा कळत नाही. मागच्या वेळेस आपण या विधानाचा विस्ताराने विचार केला होता. बुद्धीला आत्मा कळत नाही म्हणजे त्या बुद्धीला आत्मानुभव येत नाही, परंतु बुद्धीशिवाय तिचं परोक्ष ज्ञान सुद्धा होत नाही. बुद्धी जी आहे ही आपल्याला आत्मानुभवाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाते, परंतु प्रत्यक्ष आत्मानुभवाच्या वेळेस तिला निवृत्त होणं आवश्यक असतं, म्हणजे बुद्धीचे सगळे व्यापार पूर्णपणे बंद होणं अपेक्षित आहे. ती बुद्धी निवृत्त झाल्याशिवाय आत्मानुभव येत नाही. उंबरठ्यापर्यंत ती घेऊन जाईल, परंतु तिथे तिला निवृत्त व्हावं लागतं. म्हणून न मेधया, बुद्धीने सुद्धा आत्मानुभव येणार नाही. न बहुना श्रुतेनं, खूप श्रवण केलं, खूप अभ्यास वर्ग अटेंड केले, खूप ग्रंथ अनेक लोकांच्याकडून ऐकली, ज्या ज्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री वेगवेगळ्या महात्म्यांचे सत्संग आहेत ते सगळे जाऊन अटेंड केले. एवढं सगळं केलं तरी त्या श्रवणाने सुद्धा आत्मा प्राप्त होणार नाही, आत्म्याचं ज्ञान होणार नाही. मुळात श्रवण कसं करावं हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडीशी विवेकयुक्त बुद्धी असणं आवश्यक आहे आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी बघा, श्रवण करण्यासाठी आपल्याला आश्रमामध्ये जाऊन राहावं लागायचं. त्या निमित्ताने थोडं तरी शरीराला तप व्हायचं. आजकाल असे की आपण सोफ्यावरती, बेडवरती आरामात बसून असे पाय पसरून ऐकतो श्रवण, कॅज्युअली सगळा आपला अप्रोच असतो. एकीकडे टीव्ही चालू आहे, एकीकडे IPL ची मॅच चालू आहे, बातम्या चालू आहे, आणि एकीकडे काय हे प्रवचन चालू आहे. अशा पद्धतीने जे श्रवण करतो, कॅज्युअल श्रवण, त्याचा तर काहीच उपयोग होत नाही. परंतु जे अगदी मन लावून एकाग्र होऊन केलं आहे, त्या सुद्धा श्रवणाने एका हद्दीपर्यंत स्पष्टता येईल, आत्मा म्हणजे काय ते कळेल, पण प्रत्यक्ष आत्मानुभव येणार नाही हे अगदी स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे. मग कसा येईल आत्मानुभव आणि कोणाला येईल, तर यमे वैश वृणुते तेन लभ्या, जो या परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करतो आणि अत्यंत तळमळीने इच्छा करतो. जेवढी तळमळ त्या नचिकेतामध्ये होती की मला दुसरं काहीही नको, मला प्रपंचातलं काही नको, मला धार्मिक क्षेत्रातलं काही नको, मला परमार्थातलं सुद्धा काही नको. तुम्ही म्हणाल की तुला आता ही सिद्धी देतो, तुला आता दुसऱ्यांच्या मनातलं ओळखता येईल, ती सिद्धी सुद्धा मला नको, मला स्वर्गात जायचं नाही, मला कुठलेही विषय भोग नको, मला कुठलीही ट्रॉफी नको, मला नोबेल प्राइज नको, याच्यापैकी कुठलेही भोग मला नको, मला फक्त आत्मानुभव हवा आहे. मला प्रवचनं करायची नाही, वाट्याला आली आणि केली तर गोष्ट वेगळी, पण स्वतःची इच्छा म्हणून प्रवचन नाही, स्वतःची इच्छा म्हणून तीर्थयात्रा नाही, स्वतःची इच्छा म्हणून पूजा नाही. आता हे सगळं मुद्दाम सोडून द्यायचं नाही, हा सगळा आपल्या उपासनेचा भाग म्हणून करत राहायचं, परंतु त्याच्यातून आता कुठलीही अपेक्षा राहिली नाही, त्याच्यातून आता लौकिक अपेक्षा राहिली नाही. एकच आता फक्त इच्छा आहे की मला आत्मानुभव हवा. एवढी जेव्हा तळवळ ज्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते, त्याच्यासमोर हा आत्मा आपलं स्वरूप जणू प्रकट करतो, त्याला हा आत्मा जणू वरतो. लग्नामध्ये जसं वधू वराला आणि वर वधूला वरतो, माळ घालतो, तसं हा जो साधक आहे ज्याच्या मनामध्ये मला आत्मानुभव हवा, अशी तीव्र
तळमळ निर्माण होते आणि ती सोडून बाकीच्या सगळ्या इच्छा जेव्हा त्याच्या गौण होतात, अशा व्यक्तीच्या समोर तो आत्मा जणू स्वतःला प्रकट करतो आणि त्या व्यक्तीला आत्मानुभव येतो. अशा पद्धतीचं हे जे विवरण आहे हे 3ऱ्या मंत्रामध्ये केलेलं आहे. रिपीट मंत्र आहे, कठोपनिषदातला मंत्र आहे. परत एकदा कठोपनिषद आणि या उपनिषदांच्या साह्याने आपण त्याचा अभ्यास आणि चिंतन केलं. आज आपण मुंडक उपनिषदातल्या 3ऱ्या मुंडकातील 2ऱ्या खंडाचे पहिल्या 3 मंत्रांचा अभ्यास केला आणि पुढच्या सत्रापासून आपण 4थ्या मंत्राच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आज आपण आपलं चिंतन इथेच थांबवू. हरिओम तत्सत. श्रीराम.